हॅलो, नमस्कार. ही खुसफुसची शॉर्ट क्लिप आहे. तुम्हाला जर ही क्लिप आवडली आणि तुम्हाला पूर्ण एपिसोड बघायचा असेल, तर तुम्ही अमुक-तमुकच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन चेक करू शकता. त्या वयात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर कुठल्याही मुलांना त्यांच्या फेस करावा लागत असेल, तर मला वाटतं तोच रिजिडिटी. कारण पालक त्या वयापर्यंत इतके रिजिड झालेले असतात, की ते काहीच नवीन गोष्टी एक्सेप्ट करत नाहीत. त्यांना काही वेळेस ऐकूनच घ्यायचं नसतं. तर तो एक खूप मोठा फॅक्टर आहे त्यासाठी अप्रोचबद्दलचा. मला यात दुसरा एक मुद्दा आणायचा आहे आता तो म्हणजे तुम्ही म्हटलात तसा एकटेपणा या सगळ्यात येतो. तर बहुतेक लोकांनी हा विचारच केलेला नसतो, की आपण या वयात एकटे असू किंवा एकटे पडू. म्हणजे जरी आपला पार्टनर सोबत आहे नाही ही वेगळी गोष्ट. पण तो एकटेपणा येतो तर तो त्याला कसं सामोरं जायचं? एकटेपणा वाईट नाहीये पहिली गोष्ट. वॉव! एकाकी असणं आणि एकटं असणं याच्यात फरक आहे. तर एकटं राहायला खरं तर काही हरकत नाहीये. पण मला असं वाटतं, की त्याचा बाऊच मोठा केला गेलाय, की मी एकटा आहे, मी एकटा आहे, मी एकटा आहे. खरं तर आपण सगळेजण एकटेच असतो की नाही म्हणजे कामं करताना तरी कोण बरोबर होतं आपल्या. पण हं. अवतीभोवती लोकं होती तेव्हा आपल्याला असं वाटायचं, नाही, नाही छान आपण सिक्युअर्ड आहोत. पण आत्तासुद्धा थोडेसे रिसोर्सेस आपण आजूबाजूचे तयार केले, थोडे नातेसंबंध जास्त दृढ केले किंवा आपला रुटीन व्यवस्थित लावून घेतलं, तर एकटेपणा कुठे आहे म्हणजे तो डोक्यात आहे ॲक्चुअली. हं. एकटेपणा असं काही गोष्ट नाही आहे, की ती तिथे आहे आणि आपल्याला तिथे जायचं आहे. तो आपल्या ॲटिट्यूडमध्ये आहे, तो आपल्या डोक्यात आहे. तर एकटेपणा चांगला असतो, हे स्क्रिप्ट आता एकटेपणा वाईट असतो पासून बदलायला पाहिजे, की एकटेपणा छान आहे आणि मला जे हवं ते करता येतंय तिथे आणि माझ्या ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत, जे काही राहिलेल्या माझ्या काही हॉबीज आहेत. मला ड्रॉइंग काढायचं असतं, मला लिहायचं असतं, मला ज्ञानेश्वरी वाचायची असते, मला दासबोध वाचायचा असतो, काही पण ते आता मला करता येऊ शकतं. हं. त्यामुळे एकटेपणाचा बाऊ करू नये असं मला वाटतं. एकाकीपणाकडनं डिप्रेशनकडे जातात माणसं, की मी सातत्याने बोलत राहणं, की कशी मी एकटी आहे ना आणि स्पेशली महिलांच्या बाबतीत तर सेल्फ पिटीमध्ये पटकन गेलं जातं हं, की हं. कीव केली जाते, की "अरे, ती एकटी आहे. अरे, तिला कोणी नाही आहे." आणि पुरुषांच्या बाबतीत ते इतके मुडी होतात आणि त्यांचं कॉन्व्हर्सेशन कमी होतं आणि ते डिप्रेशनकडे जायला लागतात. मिळून एकटेपणाचे हे दोन्ही असे हं, हं. हे येतात. पण ह्या दोन्ही गोष्टी जरुरी नाही आहेत. आणखी एक मला सारखं म्हणतात ना, की वृद्धापकाळ किंवा ज्येष्ठत्व म्हणजे दुसरं बालपण आहे. तर तिथे सुद्धा मला थोडासा आक्षेप असा आहे, की हा काही नियम नाही आहे, की ते दुसरं बालपण असायला पाहिजे. हा काही नियम नाही आहे. तर चांगलं पण प्रगल्भ पण आयुष्य जगता येऊ शकतं. हं, हा हं. चॉईस तुमचा आहे, की हं. मी बालपणात जायचंय किंवा या हट्टीपणा करायचा आहे, त्रागा करायचा आहे किंवा एक गोष्ट सांगते आमच्याकडे मी रेनबो डे केअर सेंटर चालवते. तिथे एक आजोबा होते. त्यांचा मुलगा अचानक आमच्याकडे 3-3:30 वाजता आला आणि त्यांनी म्हणला, "बाबा बाहेर चला." आणि बाबा बाहेर आले, तर तो म्हणला, "बाबा गाडी घेतली आहे." बाबांचा चेहरा तसाच. त्याच्यावरती कुठलेही भाव नाहीत. एकदम असा पोकर फेस असल्यासारखा. तर तो म्हणला, "बाबा तुम्हाला सरप्राईज द्यायला गाडी घेतली आहे." मग तो आत आला. आम्हाला सगळ्यांना पेढे-बिढे दिले त्यांनी. मग आम्ही पण म्हणलं, "मस्त गाडी आहे, छान" वगैरे असं ते झालं. तो निघून गेला. मग मी आजोबांना म्हटलं, की "आजोबा तुमचा चेहरा का असा आहे?" तर ते म्हणले, "मला विचारलं नाही ना गाडी घेताना." हा त्यांचा सल होती ती, की ओह! मला विचारलं नाही ना. पण म्हणलं त्यांनी सरप्राईज दिलंय तुम्हाला. हो. पण त्यांचा चेहरा अत्यंत वाईट होता. त्यांना ते विचारलं नाही याची खंत जास्त होती. बापरे! हां, तर मग हा जो भाग आहे, तो पण बदलणं शक्य आहे आणि हं. आपल्या मुलांचं कौतुक करणं, आपल्या मुलांच्या पाठीवर थाप देणं, आपण त्यांच्या मागे उभे आहोत, ही जाणीव त्यांना करून देणं, काही न बोलता, हे पण खूप गोष्टी करता येऊ शकतात. हं, जसं मी हं. म्हटलं तसं, तर हा बालपणाचा भाग झाला. हा बालिश भाग झाला. पण प्रगल्भतेचा भाग पण आहेच आहे ना दुसरा. बरोबर, बरोबर. आता आपण याबद्दल पण बोलत होतो ना, की कसे आई-वडील चिडचिडे होतात. तर खरंच म्हणजे तुम्ही सायकोथेरपिस्ट सुद्धा आहात. तर काय पद्धतीनं बॉडीमध्ये पण चेंजेस होतात म्हातारपणात, की त्याच्यामुळे कदाचित असं ते लहान मुलांसारखे जसे वृद्ध वागतात, असं काही खरंच फिजिओलॉजिकली होतं का, की ज्याच्यामुळे कदाचित ते लहान मुलांसारखे वागू शकतात किंवा रमतात काही लहान गोष्टींमध्ये, उगाच चिडतात, उगाच भांडायचं असतं त्यांना, असं कशामुळे होतं? फिजिओलॉजिकल चेंजेसमुळे ते लहान मुलांसारखं नाही वागणार. हं, हां, त्यांच्यामध्ये ते बदल करायला मागत नाहीत आणि बदल ही ऑल्वेज अवघडच गोष्ट आहे. हं. कारण कुठलाही बदल हा कायम अवघड आहे.
त्यामुळे फिजिओलॉजिकल चेंजेस होतात ना, स्पीड कमी होतो, स्लो होतात थोडेफार किंवा दिसणं कमी होतं, कानाला ऐकू येणं कमी होतं. कानाचं मशीन वापरायचं नसतं पण. हं. कारण म्हणजे आम्ही असं म्हणतो, "तुम्ही चष्मा वापरता ना, मग कानाचं मशीन का नाही वापरत?" ते म्हणतात, "चष्म्यानी पर्सनॅलिटी येते, कानाच्या मशीननी तेवढी येत नाही," असं वाटतं त्यांना. त्यामुळे ते वापरायचं नसतं बरेचदा. काठी लागते कधी-कधी, ऑस्टिओपोरोसिस असतो. त्यामुळे हे फिजिओलॉजिकल चेंजेस जसं वय वाढतं, तसे हं. काही ना काही येत राहतात. पण त्या चेंजेसबरोबर राहणं, त्या चेंजेसबरोबर ॲडजस्ट करून राहणं, त्याची जी अडॅप्टॅबिलिटी आहे, ती घेणं, हे बरेचदा जमत नाही. मग कधी-कधी त्याची कुरकूर चालू होते. मग त्याची निगेटिव्हिटी यायला लागते, की माझी मोबिलिटी कमी झाली, मला ऐकायला कमी येतंय. मग तो स्वतःला शेलमध्ये घेऊन जाणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण परत मला असं वाटतं, की रॅशनल ॲटिट्यूड असेल, तो जर का विवेक तयार असेल, तर हं. आहे त्या परिस्थितीत छान राहण्याची एक प्रक्रिया त्यांना जमते हं, आणि मग ते हं. करायला लागतात तसं आणि छान आयुष्य पुढचं त्यांना मिळू शकतं.